काय नाव तुमचं? श्रीपाद देशपांडे. अच्छा. आणि तुमची? ऐश्वर्या देशपांडे. हां, मुलगी. बरं बरं बरं, ठीक आहे. तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम होता आहे माहिती आहे ना? हां, सिव्हिअर ॲओर्टिक स्टेनोसिस. बरोबर. हां, आता एक जवळजवळ 1-1.5-2 वर्ष आपले इथं औषध चालू आहेत. हां, आता हिंडता फिरता की नाही? हो, व्यवस्थित. व्यवस्थित आहात ना? रिपोर्ट्स पण आपले सगळे नंतर चांगले आले. कुठल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे? डॉक्टर ढगे. कोण, नाव काय? डॉक्टर ढगे. डॉक्टर संतोष ढगे. मला परत घ्यायला लागेल रिव्ह्यू व्हिडिओ. हां, बरं. पण एकंदरीत बरं वाटतंय ना? हिंडून फिरून आहात? हां, किती चालतात? चालतो कमीत कमी 4-5 किलोमीटर चालतात. अच्छा. आणि सलग किती चालता? नाही, सलग एका वेळेला 1 किलोमीटर चालतात. अच्छा, 1 किलोमीटर आत्ता चालताय. ओके ओके, बरं. आता तुम्हाला अगदी रिपोर्ट वाईज जर म्हटलं तर तुम्हाला सिव्हिअर ॲओर्टिक वाल्व स्टेनोसिसचा प्रॉब्लेम होता म्हणजे आहे. हां, पण तो आता रिपोर्ट कंट्रोलमध्ये आहे. खूप छान आहे. आपण रेग्युलरली ते रिपोर्ट्स करत असतो. ब्लॉकेजेसही होते. हां, पण आता तुम्ही 1 किलोमीटर चालता सलग, दिवसभरात 4-5 किलोमीटर चालता. काम वगैरे करता की नाही? अच्छा, जाऊ देत नाहीत म्हणून. नाही तर तुम्ही करू शकता. नाही तर अच्छा, ऑफिसला जाऊ शकता. तेवढा कॉन्फिडन्स आलाय. बस, अजून काय पाहिजे? हां, पार्किंगमध्ये वगैरे चालता? सगळं चालता. बरं बरं बरं, एकंदरीत छान वाटतंय. मध्ये फिरून पण आला ना तुम्ही? कुठे फिरायला गेले होते? काश्मीर, शिमला, कुलू, मनाली. त्यानंतर बालाजी झालं. ओके, छान. म्हणजे फिरता पण आलं सगळं. बस, अजून हिंडणं फिरणंच महत्वाचं असतं आपल्यासाठी, आहे की नाही? हां, आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यात असतं ते म्हणजे वालचं ऑपरेशन वाचवणं. हां, गोव्याला म्हणजे शिमला, कुलू, मनालीला जाऊन आला, त्याच्यानंतर गोव्याला जाऊन आला आणि जाणार आहात. अच्छा अच्छा अच्छा, तिरुपती बालाजीला म्हणजे किती रांगा होत्या, जवळपास 3-4 तास ओके ओके ओके. पण सगळं करता आलं. बस, हिंडण्या फिरण्यासाठी तर आपण सगळं करतो, आहे की नाही? हां, ओके.